राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। आशिष शेलार शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। मुंबई पदवी आणि शिक्षक मतदारसंघामध्ये मनसेना पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा मनसेच्या पाठिंब्याची मागणी होते। मनसे नेमकं आता यामध्ये मदत करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। आशिष शेलार शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच जर आपण बघितलं तर आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं जी आहे ती चर्चा झाली। ही चर्चा एकूणच विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर निवडणुकी संदर्भात होती, कारण शिवसेनेकडून शिंदे गटाकडून जे आहे ते डॉक्टर दीपक सावंत या मैदानामध्ये आहेत। त्यांच्या विरुद्ध आशिष शेलार यांचे भाऊ किरण शेलार यांनी अर्ज दाखल केलेला आहे। त्याच्यामुळे थेट लढत जी आहे ती महायुतीच्याच दोन महत्त्वाच्या उमेदवारांमध्ये होणार असल्याचं दिसून येत आहे। आणि एकीकडे जर आपण बघितलं तर काल दीपक सावंत यांनी येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती। पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जी आहे ती मागणी केली होती आणि त्यांना पाठिंबा देणार असल्याचं देखील राज ठाकरे यांनी कबूल केलं। मात्र त्यानंतर आता भाजपकडून किरण शेलार मैदानात आहे आणि त्यांना पाठिंबा द्या या उद्देशानं खरं तर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आशिष शेलार दाखल झाले असल्याची माहिती मिळते आहे। मात्र त्यांना कुठलं वचन दिलं किंवा त्यांना पाठिंबा देणार का राज ठाकरे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण शिंदे गटातील दीपक सावंत यांना पाठिंबा राज ठाकरे यांनी दिला असल्याचं दीपक सावंत यांनी स्वतः काल सांगितलेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।